रेल्वे स्थानकावर चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा नागपूर लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केलाय। मागील अनेक दिवसापासून रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, गर्दीचं ठिकाण, मार्केट, उत्सवाच्या ठिकाणी महिला चोरट्यांनी हैदोस घातला होता। अखेर पोलिसांनी या टोळीच्या मुख्य महिलेला पकडण्यात यश आलंय। काळातील गर्दीचा फायदा घेणाऱ्या महिला चोराला पकडण्यात अखेर लोहमार्ग पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही नागपूर बैतूल जनरल बोगीमध्ये चढत असताना आरोपी महिलेने फिर्यादीकडील 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र व 35,000 रुपये कॅश चोरी केली होती। लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीद्वारे आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला अटक केली। 62 वर्षीय आरोपी महिलेला अटक करून चोरीचा मुद्देमाल 36 तासात हस्तगत केला। ही आरोपी महिला चोरट्यांच्या टोळीची मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे। या महिला चोरट्यांची संपूर्ण टोळी ही रहाटे कॉलनी परिसरात राहते। या महिला आरोपीच्या अटकेनंतर अनेक गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ही महिलांची एक टोळी आहे आणि आज आम्हाला एक मोठं यश मिळालेलं आहे बिकॉज हे बरेच ठिकाणी रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स, जिथे पण गर्दीचे ठिकाणं, सण उत्सव असतात त्या ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी तिथे ही टोळी कायम मोठ्या चोऱ्या करत असते। आणि त्याचे जे मेन मेंबर आहे, त्यांची जी मेन मुखी आहे ती आम्हाला आज हाती लागलेले आहे। आणि सदर महिला या रहाटे कॉलनीच्या तिथे राहणाऱ्या आहेत त्या, आणि त्यांनी जे आहे ती ज्या लेडी आहेत, ज्या फिर्यादी आहेत, त्या नागपूरपासून बैतूलला प्रवास करत होत्या। जनरलच्या बोगीमध्ये त्या चढत होत्या, तर यांनी त्यांच्या इथून चोरी केली आणि चोरी करताना त्यांनी त्यांचं मंगळसूत्र 4 तोळ्याचं आणि 35,000 रुपये चोरी केले त्यांनी। आणि ते आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि आमचं जे इंटेलिजन्स गॅदरिंग आहे त्याच्यावरून आमच्या LCVच्या टीमनी आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी, नागपूर पोलीस स्टेशनच्या टीमनी दोघांनी खूप मिळून आणि फार चांगली कामगिरी केलेली आहे। आणि याच्यामध्ये अनेक मुद्देमालांची माहिती आणि ते पूर्ण टोळीची माहिती आम्हाला आता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे।